लखी सुवेश जगवंचक जेऊ, वेश प्रताप पूजियहि देऊ। उगरही अंत न होई निबाहू, काल नेमि जिमि रावण राहू। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। जे वेशधारी फसवे ठग आहेत त्यांना सुद्धा चांगला साधू संतांच्या किंवा सज्जनांच्या वेशात पाहून त्या वेशाच्या प्रतापाने का होईना जग त्यांची पूजा करतो। पण एक ना एक दिवस त्यांचा ठगपणा खोटेपणा उघड होतो। ते करत असलेली फसवणूक खोटेपणा हा शेवटपर्यंत कायम राहत नाही, जसे कालनेमी रावण आणि राहू यांच्या बाबतीत झाले होते। म्हणजे जगात वेशधारी लोकांचे सुरुवातीला कौतुक होऊ शकते, पण त्यांचा खोटेपणाचा अंत नक्कीच होतो। उदाहरणार्थ कालनेमी साधूचा वेश घेऊन हनुमंतांची फसवणूक करायला गेला, पण त्याचा खोटा वेश उघड झाला आणि तो नष्ट झाला। रावण साधू बनूनच तर त्याने सीतामाईचं अपहरण केलं होतं, पण खोटेपणावर उभारलेलं साम्राज्य टिकत नाही आणि त्याचा शेवट प्रभू श्रीरामांच्या बाणांनीच झाला। त्याचप्रमाणे राहू समुद्र मंथनामध्ये सुवर्भानू नावाचा राक्षस देवाचा वेश घेऊन अमृत पिण्यास बसला होता, पण त्याचं हे कपट लक्षात आल्यावर विष्णूंनी त्याचं मस्तक छाटलं आणि जे शिर राहिलं ते म्हणजे राहू आणि जे धड राहिलं ते म्हणजे केतू असं आपण ओळखतो। आता आपल्या आजूबाजूला असं कोणी वेशधारी आहेत का ते पहा बरं, त्यांना ओळखा। कोण खरं आहे कोण खोटं आहे हे सुज्ञपणे आपण ओळखावं। खास करून गुरु करून घेत असताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। या बाबतीत देखील तुम्ही मला संपर्क करू शकता। थोडक्यात काय, वेश कितीही पवित्र असो, खोटेपणाचा मुखवटा शेवटी गळून पडतो। जय सियाराम।